नमस्कार. कितीही काही झालं तरीसुद्धा आजीलासुद्धा आता देविकावरती संशय आलेला असतो. आजी मीराला म्हणत असते, "मीरा, मला काही तो देविकाचा अंगल पटत नाही. काही झालं ना तरी माझासुद्धा त्याच्यावरती संशयच आहे. तुला नाही का त्याच्यात काही काळं-बिरं वाटत?" तेव्हा लगेच मीरा बोलते, "हो ना, माझा आणि यांचासुद्धा संशय आहेच. पण खरं सांगायचं तर तेच सत्य शोधण्यासाठी हे त्याला बाहेर घेऊन गेलेत ना." तेव्हा लगेच आजी बोलते, "म्हणजे?" तेव्हा लगेच मीरा बोलते, "तुम्ही काळजी करू नका. आता सत्याची सत्यागिरी दाखवून नाही ना त्याच्या तोंडून सर्व सत्य यांनी ओकून घेतलं तर नावाचा सत्या नाही." हे सर्व देविका ऐकत असते आणि त्याच वेळेला देविकाचे धाबे दणाणतात. देविका लगेच तिच्या रूममध्ये जाते आणि ती खूपच घाबरलेली असते. ती स्वतःशीच म्हणते, "म्हणजे या सत्या मीराला माझ्यावरती संशय आलाय तर आता हे दोघं जण मुद्दामून माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसतील आणि प्रत्येक गोष्ट माझी सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करतील, खोटी पडण्याचा प्रयत्न करतील. काय करू मी? माझा तर या सुलतानवरती अजिबात विश्वास नाही. आता हा सुलतान त्या सत्यासोबत तर गेलाय, पण काही ना काहीतरी बोलून मोकळाच होईल असं मला वाटतंय." तेव्हा तिला खूपच घाम फुटलेला असतो. तेवढ्यात तिथे निरूपा आलेली असते आणि निरूपा देविकाला घाम फुटलेला बघून बोलते, "देविका, देविका, अगं काय झालं?" तेव्हा लगेच देविका म्हणते, "पुरे, काय झालं? काय झालं? खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव. मला ना खूपच राग आलाय. आई, तुम्ही सुद्धा त्या सत्यासोबत माझ्या काकांना कसं काय पाठवलं?" तेव्हा लगेच निरूपा बोलते, "अगं त्यात काय झालं? तेवढेच तुझे काका आपलं सांगली फिरून येतील ना." तेव्हा लगेच देविका म्हणते, "पुरे, आई, तुम्हाला तर माहिती आहेत ना अंकल किती साधेभोळे आहेत आणि तो सत्या कसा आहे. तो सत्या काहीही करू शकतो." त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, "काही काळजी करू नकोस. म्हणूनच तर मी पंकजला पाठवली आहे ना. तुला काळजी करायची गरजच नाही. सगळं व्यवस्थित होईल." तेव्हा लगेच देविका म्हणते, "असं तुम्हाला वाटतं आई, पण माझा मात्र या गोष्टीवरती विश्वासच नाही आहे. आई, तुम्ही असा का विचार करताय? तो सत्या कसा आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे." तेव्हा लगेच निरूपा मोठ्याने बोलते, "बस झालं. देविका, काय चाललंय तुझं आणि तू एवढी का घाबरतेस? देविका, एक गोष्ट लक्षात ठेव. कितीही काही झालं तरीसुद्धा तुला घाबरण्याची गरजच नाही आहे. आणि मी तुला एकच सांगेन, उगाचच विषय ताणू नकोस." तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, "पुरे, आता हा विषय इथल्या इथे थांबवा. उगाच विषय ताणू नका, नाहीतर नको ते होऊन बसेल." तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. तिची खूप चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच देविका मोठ्याने बोलते, "आई, काही झालं तरी तुम्ही लवकरात लवकर अंकलला घेऊन सत्याला घरात बोलवा." तेव्हा लगेच निरूपा बोलते, "हो." तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्या खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला तो सुलतानला म्हणत असतो, "तुमचं काय वागणं चाललंय ना, या गोष्टीचा जरा विचार करा." तेव्हा लगेच सुलतान म्हणतो, "अरे सत्यजित, अरे काय झालं?" त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, "काय हो, तुम्ही मला सांगाल का? तुम्ही दुबईला कधी गेलात?" तेव्हा मात्र तो खूपच घाबरतो आणि तो म्हणतो, "असं का विचारताय तुम्ही मला?" त्यावेळेला पंकज बोलतो, "ए सत्या, उगाच नाटकं करू नकोस आणि उगाचच अंकलला त्रास देऊ नकोस. मला सगळं काही समजतं या तुझं वागणं." तेव्हा लगेच सत्या बोलतो, "ए बबड्या, तू गप्प बस रे. मी तर अंकलशी बोलतोय ना. अंकल, मी तुमच्याशी बोलू की नको?" तेव्हा लगेच मोठ्यानी देविकाचा अंकल म्हणजे सुलतान बोलतो, "बोला की." तेव्हा लगेच सत्या बोलतो, "खरं खरं सांग, तुम्ही कधी गेला होता?" त्यावेळेला लगेच तो बोलतो, "खरं सांगू का? मला सुद्धा आठवत नाही." हे ऐकल्यानंतर सत्या बोलतो, "कमाल आहे. तुम्हीच गेला होतात ना दुबईला, मग कधी गेला ते माहिती नाही. आणि खरं सांगायचं तर देविकाला तुम्ही कधी भेटलात?" त्यावेळेला पंकज बोलतो, "काय चाललंय तुझं? देविकाला कधी भेटले म्हणजे लहानपणापासूनच ना. देविकाचे अंकल आहेत म्हटल्यावरती तर विषयच समाप्त. आणि मला खरं तर याच गोष्टीचं वाईट वाटतंय, तू
मुद्दामून हे सर्व प्रश्न अंकलला विचारतोयस का? तेव्हा लगेच सत्या बोलतोय, ए पंकज, तू जरा गप्प बसशील? अरे तू कशाला उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करतोस? आणि तसंही तू तुझं बघ ना. तेव्हा पंकजला खूपच राग आलेला असतो. तेवढ्यात देविकाचा पंकजच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो आणि देविका बोलते, पंकज, लवकरात लवकर सत्याला घेऊन आणि माझ्या अंकलला घेऊन घरात ये. तेव्हा लगेच पंकज बोलतो, देविका काय झालं? देविका सगळं काही नीट आहे ना? तेव्हा लगेच देविका म्हणते, तुला जेवढं सांगितलंय ना तेवढं कर ना. लवकरात लवकर माझ्या अंकलला घेऊन घरात ये. तेव्हा लगेच पंकज बोलतो, हो येतोय ना घेऊन. आणि लगेच तो फोन ठेवतो आणि सत्याला बोलतो, सत्या, गाडी लवकर घराकडे घे. त्यावेळेला सत्या बोलतो, असं काय करतोस? अरे पंकज, तुझ्या अंकलला आपली सांगली तर दाखवू देत. तेव्हा लगेच देविकाचा अंकल बोलतो, मला फिरायचं आहे, चला ना. अहो जावई बापू, असं काय करताय तुम्ही? फिरूया की आपण सर्वांनी जाऊन. तेव्हा लगेच पंकज बोलतो, नाही, देविकाने लवकरात लवकर तुला घरात बोलवली अंकल. हे ऐकताच लगेच तो बोलतो, देविकाने बोलवले, मग जाऊया, चला. तेव्हा लगेच मोठ्याने सत्या बोलतो, तुम्ही एवढे देविकाला घाबरता अंकल, की देविकाचा फोन आला तर तुम्ही लगेच जायला निघाला. तेव्हा लगेच तो मोठ्याने बोलतो, हा सुलतान कुणालाच घाबरत नाही हा. तेव्हा मात्र सत्या बोलतो, कोण सुलतान? तेव्हा मात्र तो पुन्हा बोलतो, नाही हो, मी स्वतःला सुलतान समजतो. तुम्ही उगाचच अर्थ वेगळा काढू नका. त्यावेळेला लगेच सत्या बोलतो, संपलंय आता सर्व, आता हा विषय ताणू नका, आता आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा लगेच पंकज बोलतो, सत्या, कशाला? देविकाने सांगितलंय ना लवकरात लवकर घरी या म्हणून, तर आपण जाऊया ना घरात. तेव्हा सत्या बोलतो, जाऊयाच की. तेवढ्यात त्याला दारूचा अड्डा दिसतो. त्यावेळेला सत्या बोलतो, चला जरा ढोसूया आपण, म्हणजे कसं डोकंसुद्धा शांत होईल. तेव्हा लगेच पंकज बोलतो, काही काय, उगाच काही सांगू नकोस. तेव्हा तो सुलतानला विचारतो, तुम्हाला चालेल का अंकल? तेव्हा लगेच सुलतान बोलतो, चालेल. आणि सत्या लगेच त्याला दारू पाजत असतो. सुलतान चांगलाच तराट झालेला असतो. त्यावेळेला तो खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला लगेच सत्या म्हणतो, हीच वेळ आहे याच्याकडून सत्य वधवून घ्यायची. तेव्हा लगेच सत्या म्हणतो, काय हो तुम्ही देविकाचे अंकल ना? पंकज मात्र गाडीत बसलेला असतो. त्यावेळेला तो दारूच्या नशेत बोलतो, कोण अंकल? मी त्या देविकाचा अंकल बिंकल कोण नाही. अहो मी साधा एक माणूस आहे हो, तुम्ही का मला असं बोलताय? आणि तसंही मला त्या देविकाचा अंकल बिंकल बनण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, फक्त पैशासाठी हो. 250 रुपये ती दिवसाला देणार आहे म्हणून मी हे सर्व नाटक करतोय. तेव्हा मात्र सत्या बोलतो, काय म्हणजे तुम्ही देविकाचे अंकल नाही आहात? तेव्हा लगेच तो बोलतो, नाही हो, मी देविकाचा अंकल नाही, आणि माझा काय संबंध तिचा अंकल असण्याचा? तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सत्या बोलतो, याचा अर्थ देविका सर्व काही खोटंच बोलली. देविकाची एवढी हिंमत खोटं बोलायची? आता मात्र मी तिला सोडणार नाही, तिची लायकी मात्र मी तिला दाखवूनच देईन. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच देविका इकडे खूपच घाबरलेली असते. ती म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा या सत्याला काहीच कळता कामा नये, नाहीतर तो माझी वाट लावेल. लवकरात लवकर मला हे सर्व थांबवलंच पाहिजे, पण कसं थांबू तेच मला कळत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? खरोखर दारूच्या नशेत ओकलेलं सत्य आता सर्वांसमोर तर ऐकवणार, पण खरोखर आता देविकाचं काय होणार? निरूपा देविकाला घराबाहेर काढेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.